आज नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मोरया एक्झिबिशन आलेला आहे चंदन बँकवेट सांतपाडा येथे. आता मी आलेली आहे कल्याण खडकपाडा महाराजा बँकवेटला. आणि जगात सगळ्यात भारी जो फ्राईड राईस बनवते ती माझी मामी बनवते. माझं आणि ऋषीच इथे परळीला लाज भेटली की काय? हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आजचा व्लॉग असणार आहे एक्झिबिशन. तुम्हाला माहितीच आहे, शुक्रवार सुरू झाला की एक्झिबिशन सुरू झालेलं असतं. फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस एक्झिबिशन असतं. आणि आज मी फर्स्ट टाइम ॲज अ इन्फ्लुएन्सर, म्हणजे ह्या आधी पण मी शो केले आहेत मोरयाचे, पण आज थोडं स्पेशल आहे. आणि आज नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मोरया एक्झिबिशन आलेलं आहे चंदन बँकवेट सांतपाडा येथे. सो हे असणार आहे 21, 22, 23 ऑगस्ट सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि आज मी 3 एक्झिबिशन अटेंड करणार आहे. मोरया, त्यानंतर वेग एक्झिबिशन आणि त्याच्यानंतर सावी इव्हेंट मुलुंडला. ठीक आहे, आपल्याला हळूहळू कळेलच की आपल्याला आता काय काय बघायचं आहे एक्झिबिशनमध्ये. आणि त्यासोबतच माझा हा डेली व्लॉग पण असणार आहे. आणि जे मी हेअर केलेले आहेत ते लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, त्याचं लोकेशन वगैरे. आणि मी खूप कम्फर्टेबल, कॉन्फिडंट फील करते ह्या हेअरमुळे. सो चला आता व्हिडिओला सुरू करूया. आणि हे आहे मोरया एक्झिबिशनचं बॅनर. आणि आज हे एक्झिबिशन सगळं कव्हर करून मला निघायचं आहे पिकनिकला. इन द सेन्स आम्ही चाललो आहे जांभूळपाड्याला. मी, माझी फॅमिली, आई मुकू आणि मामाच्या इकडची माणसं सगळीजण आम्ही निघणार आहोत जांभूळपाड्याला. मामाचा रिसॉर्ट आहे माझ्या तिकडे. आणि मग तिथून पुढे आम्ही कंटिन्यू जाणार आहोत. पहिला तळोजा जाणार, त्याच्यानंतर जांभूळपाडा जाणार. ठीक आहे, चला. सो बाय, भेटू लवकरच. कुठे आलोय? नवी मुंबई. कोणाचं एक्झिबिशन घेऊन आलोय? हॅलो, तर आता मी आलेली आहे कल्याण खडकपाडा महाराजा बँकवेटला. आणि इथे चालू आहे वेग एक्झिबिशन. आणि इथे पण खूप युनिक स्टॉल्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे एक्झिबिशन सुद्धा असणार आहे 21, 22, 23 ऑगस्ट सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत खडकपाडा कल्याण वेस्टला. वेस्टच आहे ना कल्याण वेस्टला महाराजा बँकवेट. ठीक आहे, आता माझा खाऊन येऊन झालेला आहे, शूट करून झालेला आहे, व्हिडिओ अपलोड करून झालेली आहे. आता मी निघत आहे आणि जाणार आहे डायरेक्ट घरी. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की आज आम्ही चाललो आहोत पिकनिकला. आणि त्यामुळे मी 3रा इव्हेंट कॅन्सल केला, कारण की तिकडे पोहोचायला पण लेट झाला असता. आणि मग व्हिडिओ अपलोड करायला तर ऑलमोस्ट 10-11 वाजून गेले असते. सो ते व्हॅलिड नव्हतं, म्हणून विचार केला की 2च शो करूया आणि गप्पा घरी निघूया. तर आता मी घरी निघाले. आणि हे एक्झिबिशन पण खूप छान आहे. ह्याचे जर तुम्हाला दोन्ही एक्झिबिशनचे अपडेट जर हवे असतील, प्रॉपर काय काय इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे, त्यासाठी सेम नावाने आपला इन्स्टा आयडी आहे, त्याच्यावर तुम्ही रील चेक करू शकता. बाय. सहलीला जायचे, जायचं सहलीला, ये सहलीला जायचे, जायचं सहलीला. नाच. अरे बापरे, अरे बापरे. अंघोळ कोणी केली नाही? आजीने केलं अंघोळ मला. घातली? व्हेरी गुड. आजीने केलं. हॅलो गाईज, तर आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत तळोजाला. सो आता आम्ही फायनली सहलीला पोहोचणार नाही आहोत, पोहोचणार आहोत अजून तशी तळोजाला आम्ही पोहोचलोय. आणि खूप आता आम्ही नका पण आणि एन्जॉय करणार आहोत. काय मुकू? नका पण आणि मग पण शकलेनला घेऊन आणि पिकनिक मध्ये जाऊया. आणि पिकनिकला काय असणार आहे? स्विमिंग पूल. ओके, सो स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला मुलुंडचा पण शो करायचा आहे, पण मी तो केला नाही. नाही सोनू, मुलुंडचा का सोडलास? मुलुंडचा केला पाहिजे. मुलुंड मध्ये प्रत्येक गोष्टी केली पाहिजे. मुलुंड हे असं. आणि जगात सगळ्यात भारी जो फ्राईड राईस बनवते ती माझी मामी बनवते. आणि तिने आता आमच्यासाठी मस्त फ्राईड राईस
कोथिंबीरची वडी आणि शेजवान चटणी बनवली आहे. कोथिंबीरची नाही ती मग टाकला म्हणून भाजीचे नाही त्याची टाकल्या नावाची भाजी. कोथिंबीरची बोलली असे चाललं असं कोणाला कळणार आहे? कुठे पण तुम्हाला कळणार आहे कोथिंबीरची आहे? पण तू बोललीस ना तर ते टाकल्याचीच आहे, कारण की तुझ्यामुळे. कुठलाही लिंक कुठलाही लिंक अरे तुला नाही माहिती स्ट्रगल. वाडे आणि पूजा तर मस्त पिकनिकला निघालेली आहे मुक्कू पर्स घेऊन. तुला ही पर्स कोणी घेतली? निया मामीने. बघू विवान तुझा गॉगल. शपथ माझी पण गोकटच आहे. छान आहे ग, मस्त. मी स्विमिंग पूल मध्ये जाणार. पाहिजेत तुम्ही पण या. मम्मा. आणि विवानने आणि काली त्याचे माझ्या बॅग मध्ये देऊन ते पण घेऊन जायचे ना आम्हाला. हो अच्छा. हॅलो, आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत. बच्चा पाटी, मी, आई, राहुल आणि पूजा 4 व्हीलर मध्ये आहोत आणि 7 सीटर मध्ये बाकी सगळी मंडळी आमची तिकडे शिफ्ट झालेली आहे. एका गाडीत पॉसिबल नाहीये आणि आम्ही निघाले आहोत पिकनिकला. गणपती बाप्पा मोरया. आता जागा नाहीये. मी नाही बोलतो. नेपाळी हॅलो, आता वाजलेले आहेत 1:15 आणि आम्ही पोहोचलो आहोत. कुठे पोहोचलोय ग आपण? तिला पण नाही माहिती. देव हवे म्हणून आहे ते सोडलंय आणि आता मी ते टी ब्रेक साठी थांबलोय. सगळ्यांना आता 1:15 वाजता चहा प्यायचा आहे आणि मला लेमन टी. मी लेमन टी आणि मुकूची एक झोप झाली आहे आमच्या. हाय मुकू. हाय आजी. असे सगळेजण आम्ही बसलेलो आहोत लेमन टी प्यायला. काही जण चहा प्यायला आणि काही जण स्वतःची झोप उडवायला. चालेल ना कनेक्ट काय नाही येतं ना तू लेडीज वाटतं तो. कसं वाटतंय ऋषी? गाडी चालवायला कसं वाटलं आज? अरे म्हणजे लाईफ मध्ये मी एवढा वेळ गाडी चालवली आयुष्यात, आज जी मजा आली आहे. का आज मला कळलं की गाडी चालवणं काय असतं. का तेही सांगेल. मला नाही माहिती. गाडी ह्याने चालवली. सगळेजण आम्ही बसलेलो आहोत. मस्त चहा आलेला आहे गरमागरम आणि मस्त चहाचा. लेमन टी. हो देते. माझी लेमन टी. ही पूजा दीदी. हॅलो, सो आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही इथे स्विमिंग पूलचं जे स्वप्न बघितलेले ते आमचे नेस्तनाभूत झालेली आहेत स्वप्न. स्विमिंग पूल भरलेलाच नाही. इट्स ओके. चलो, आता झोपायचा टाइम झालेला आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 2:15. येऊन आम्हाला अर्धा तास ऑलमोस्ट झाला असेल. अर्धा तास झालाच असेल. फ्रेश वगैरे झालं, थोडं रूम वगैरे सेट करून घेतलेत आणि आता झोपणार आहोत. मला नाही माहिती आता. नाही आहे पर्स मध्ये. जा. तर मग आता आम्ही झोपणार आहोत. हा असा माहोल आहे. वाईब्स कूल आहेत, तर स्विमिंग पूल मध्ये पाणी नाही. इट्स ओके. चलो, आता आम्ही सगळे गर्ल्स इथे झोपणार आहोत 1 नंबर खोलीत आणि 3 नंबर खोलीमध्ये बॉईज झोपणार आहेत सगळे. गुड मॉर्निंग गाईज. सो आता सकाळ झालेली आहे. ए मम्मा, मला आंबा पाहिजे. चाला की नाही गेले. आंबा नाही, ते असतं हम्मा. आम्हाला हम्मा पाहिजे, त्याला चारा खिलाव नाही केली ना मुकू. हे असं आमचं छान लँग्वेज आहे. तर आता आम्ही इथे ना बाजूलाच अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच रेस्ट इन फॉरेस्ट करून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिथे आम्ही असं गरमागरम नाश्ता करायला आलो. आता माहित नाही की पुढची प्रोसेस काय असते. म्हणजे आल्यापासून आमचा पोपटच होतो. ठीक आहे. आणि इथे खूप छान एक असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. तर जमलंच तर आपण जेव्हा नाश्ता करून होईल तेव्हा इथे फिरायला येऊया. ओके. तर हे आहे रेस्ट इन फॉरेस्ट. इथे एक असं मस्त रेस्टॉरंट आहे आणि खरंच तिकडची झाडं बिडं बघून असं खरंच वाटतं की आम्ही फॉरेस्ट मध्ये चाललोय रेस्ट करायला. बघू इथे आपल्याला काय काय छान खायला मिळणार आहे. वा, हे काय ब्रह्मकमळ आहे की काय? हळदीचं पान हे नाही.
तिथे मी बघत होते. हे पण छान आहेत झाड. खूप मस्त. हॅलो. तर आता मस्तपैकी आम्ही नाश्ता मागवला आहे. रस्सा बटाटा. रस्सा बटाटा ना? रस्सा बटाटा. रस्सा बटाटा सगळ्यांनी ऑलमोस्ट वडा रस्सा नाहीये. मागवला. वडा रस्सा. हा, वडा रस्सा, सॉरी. तर आई, रंजन आणि ऋषीने ते मागवलंय. मी मागवला आहे सिंगल वडा मसाला. नाही, थालीपीठ. थालीपीठ नाही, आलू बटाटा. आलू पराठा मी मागवला. बटाटा. आलू पराठा ग. आणि तू काय मागवलंस? काय मागवलंस? काहीच नाही मागवलं. का? हा, तिचा बेबी अजून आला नाही ना, म्हणून तिने अजून खायचं ऑर्डर केलं नाही. माझं पोट भरलं. दाखव ना का भरलंय. तिला एवढा ऍडव्हान्स येतो दाखव बाई तिला. ती गेली म्हणजे त्याच्यात. मुकुडी काय मागवलंय तू? लहान मुलांसाठी फ्रेंच फ्राईज. मामी तू काय मागवलंय? रस्सा वडा. रस्सा वडा. डबल डबल रस्सा वडा. नाही डबल वडा. आई, तू डबल रस्सा वडा मागवलाय, नाही गेला तर मी आहे. कळलं? जाणार? जाणार म्हणजे काय सवल. माझ्या विवानने बर्गर. 4 नंबर, मुलांक 4. माझ्या वाट्याला 2 माणसं आहेत आयुष्यात, मुलांक 4 ची. ज्यांना किती म्हटलं असेल सोडू शकत नाही. मयूर. दुसरा विमान. तिसरा रोहित काका. आई पण आहे शाळेत. आई 4 चुकून झाली. हा, मामी 4 चुकून झाली आहे. माझी ते 5 आहे. नाही, माझं मुक्कू माझं 3 आहे. माझी लक्ष्मी आहे तू. त्याच्यानुसार आई 4 डबल वडा. सगळ्यात रस्सा वडा. काही कसं आहे, टेस्ट करतात? किती क्यूट. मला पण वडा उसळच हवा. आलू पराठा आईला काय आईला किती विचार. मस्त गरमागरम आलेला आहे. आणि हे खूप अनएक्सपेक्टेड होतं की असं मस्त सर्व होऊन येणार आजीला आहे? छान असा बटर मी मेल्ट करते और होणार आहे हे. मला वजन कमी करायचंय बरं का. हे काय करू? आवाज कमी करायची आणि आवाज वाडे अशी टेस्ट आहे. खूप भारी, एक नंबर. माझ्या आई जे माझ्या प्रेग्नन्सी मध्ये आलू पराठा बनवायची, त्याला तोड नाही, पण छान आहे. मी हॅपी. रिकमेंडेबल आहे. खूप जास्त आणि सगळंच छान आहे. म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशन वगैरे सगळं छान आणि पहिली गोष्ट गरमागरम आहे, त्यामुळे मजा आली. कसं आहे साबुदाणा वडा? छान आहे. मला घेऊ. मला 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 फोटो मुकी आहे. नको. कसा आहे साबुदाणा वडा? तू कसा आहेस? छान आहेस? मला नाही ना मला. खूप सुंदर साबुदाणा वडा. खूप सुंदर. ऋषी भारी होतं. कसं आहे? पोरी सर्वात पहिले ते आलू पराठा म्हणतात. ते काय सिंगल वडा रस्सा. सिंगल वडा असं मागवलं. पण आम्हाला वाटतं की आता होऊन जाईल का. आता परत तिने साबुदाणे वडे मागवले. त्याच्यानंतर ती चहा पिणार. मग तिची इच्छा होऊ शकते मला अजून काही खायची. नाही, नाही. असं करत दीक्षितांकडे जाणार आहे जेवण. जेवढा खा 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 खाते. आणि मग ती बाहेर पडण्याचं मला बोलणार की अरे या दिवशी मी डाईट वर मी पाणी कमी पिते, जास्त जेवते. ही आमच्या ही जी ब्लॉगर आहे भाविक फुचर, 1 मिलियन सबस्क्रायबर ब्लॉगर. ती डेली खाण्याची रुटीन बघा, तिचं डेडिकेशन बघा खाणं. ते बघा बघितलं. जर तू काही स्विमिंग पूल कॅन्सल केलास तर कोणाचं कॅन्सर कोणाचं आहे? माझं आहे. हा माझं आणि ऋषीचं आहे. इथे आता परळीला लाच भेटली की काय? ए, आपल्या दोघांचं ठरलंय ना. माझं ठीक आहे, मला भूक लागणार व्हेरी स्वाभाविक. तुझं काय? हे आता ऍक्टिंग करते. हे आमचं ठरलंय आता व्हिडिओच्या आधी की मी तुला अर्धा दिन काढून जशी व्हिडिओ बंद होईल अक्काच्या कमी खाईल. घे. हे बघा, हे सगळे ऍक्टिंग चालू आहे. जशी व्हिडिओ बंद होईल तर दुसऱ्या सेकंदाला घे. काय? मम्मी बघ मी आई. आता आम्ही मस्त गरमागरम असा चहा पितोय. नाही, बरोबर पकडलंय. असं पकडतात ना आपण मिनिटं. बरोबर आहे, सॉरी. तो चहा भारी होता ना रात्रीचा.
हा अगोड पाहिजे त्याचा. रात्रीचा चहा सुंदर होता. चहा सुंदर होता, मग किती गुळ खूप सुंदर चहा होता रात्रीचा. सुंदर होतो. एक बिल क्रॅक करते. फ्रेश बिल आले तिला. अच्छा. चेहरा बघा तुझा. तुझ्या चेहऱ्यावर ती डीलची लालच दिसते. ती भले तिला तर पर डे 300 रुपये भेटत असते पण ती घेणार. हा बोलतात सच्चा सच्चा आहे. एंटरप्रिन्युअर. आणि हे बघा, हे आमचं बघा, ही जी क्वालिटी आहे. बॉटम मेड मॅन, बॉटम मेड. माय गॉश. अजून झूम पाहिजे. क्वालिटी बघा, क्वालिटी बघा. होय होय होय. हॅलो. तर तुम्ही म्हणत असाल की ही का आम्हाला अशीच दिसते. आम्ही जाणार होतो दीक्षितांकडे जेवायला, पण असं ठरलं की इव्हिनिंगला जायचंय आणि मला मुकुला लागलं. काश लागलो शोन्या. कही लागली. कडी लागली. आम्ही धावत होतो ना, मस्ती करत होतो. नाही मी चालत होतो तर मग आणि असे टोकून लागलं. चालता चालता पण लागतं आम्हाला. म्हणजे विचार करा आम्ही कसे आहोत ना शोना. आणि विवाने पण मी चालत चालत जात होता. आता आम्ही ते मस्तपैकी बसलोय सगळेजण आणि राहुल चहा बनवतोय. गरमागरम चहा आता आम्ही पिणार आहोत राहुल चहाचा. चालू आहे. बघितलं का बाई, तिला कळलं की कंटेंट क्रिएटर आहे. ऋषी तुझ्या लग्नात आहे आधी काय परफॉर्मन्स आहे. गाडीत बसायचं आपण. ते चेहरा मुकू स्विमिंग कर स्विमिंग. हा हा पकड. काय मारणार. उडी मारणार. ढकलतोय तो. उडी मारणार. हे हलतंय इकडनं पाणी ते तुझ्या इथे येणार आहे बघा. इथे येणार पाणी. पाय टाकू खाली, पाय टाकून मुकू नाही मारलं आम्ही. काय प्रकार आहे हा. बिनधास्त. 1, 2, 1 लवकर मुक्ता ये ना. हे तसं नाही. नाही नाही ती छोट्या पूल मध्ये जाते. जा. काय झालं. इट्स ओके ये मी काढते. क्लिअरिटी काय खाली
ती बघ, तिला बघ, ती बघ, तिला पोहे तिला आर्मी मध्ये वगैरे टाक बाई. बेस्ट प्रकार आहे एकदम. अरे तिला दर्शनने एकदाच शिकवलंय काय तुम्ही गेलेला हा हा हा. ना तू आरामात जाशील मला ये! आई बा जलपोळी जलपोळी. तर मी इथे हा असा पूर्ण स्विमिंग पूल आहे. आम्ही आता आमचीच भावकी एक आहे, त्यांच्याकडून आम्ही हा स्विमिंग पूल हायर केलाय काही तासासाठी. त्यांची अशी प्रॉपर्टी आहे. हे असं हा इथे असं घर वगैरे आहे, इथे असं सुंदर झोपाळा आहे आणि इथे हा असा स्विमिंग पूल आहे. आणि मग इथे हा असा एक समोर व्ह्यू आहे सुंदर वाला, तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट. असा सुंदर वाला एकदम मस्त नदीचा व्ह्यू आहे. तू बस. क्या बात है, क्या बात है. हे असं एक ना झाड दिसतंय आम्हाला आणि ह्या पूर्ण लेन मध्ये ना ही अशी खूप झाड आहेत अशी, पण ते कसलं आहे ते कळत नाही एक्झॅक्ट, पण त्याचं फूल काहीतरी वेगळंच आहे. देवाने कशा गोष्टी बनवल्यात ना, आम्ही थोडस ह्या साईडूनच आहे. हे बघ. आणि असं त्याला असं छोटे छोटे फुलं येणार आहेत वाटतंय बघ. किती मस्त आहे ते फूल. त्याला आलं नाही बघ, ह्याला अजून आलं नाही ते फुल, नुकतंच उमलतंय. हे फुलले हा तिकडे ते साईडचं एक फुल आहे. तिकडे हा हा बघ. गावच्या ठिकाणी अशा गोष्टी मस्त बघायला मिळतात. सगळं हिरवंगार वातावरण झालेलं आहे मस्तपैकी. आणि मी आणि मामी आम्ही दोघी जणी इथे मस्त राऊंड मारायला आलो. जांभूळ पाड्याची जी ओळख आहे ना, ओळख म्हणण्यापेक्षा आठवणी खूप आहेत आमच्याकडे. हॅलो. चालत बोलूया. तर ही माझी मामी आहे, मोठी मामी. आणि हिने खूप टाइम इथे स्पेंड केलेला आहे. म्हणजे लग्नानंतरचा ऑलमोस्ट मामी किती वर्ष तरी असशील तू लग्नानंतर? असेल 10 वर्ष तरी. 10 वर्ष इथे होती. आणि तुम्हाला सांगू लिटरली, मामा जेव्हा बाहेर जायचा ह्याच्या मागच्या साईडला घर होतं, लिटरली जंगल. हा म्हणजे फक्त एक जेनी नावाची कुत्री होती, अल्सेशियन होते ना मामी आपल्याकडे. हा जर्मन शेफर्ड, ती होती तिच्यासोबत. ती तिला घेऊन आणि दर्शन अगदी एक 5-6 महिन्याचा होता ना तिथपासून, म्हणजे 5 महिने लहान बाळ असल्यापासूनच दर्शनला घेऊन मामा बैठकीला जायचा. रात्री 11-12 वाजता यायचा, कारण की त्यावेळेस बैठक जरी 9:30-10 संपली तरी गावातून चालत येईपर्यंत तेवढा टाइम व्हायचा. ती एकटी पोल्ट्री साईडला अशी पूर्ण कोंबड्यांची पोल्ट्री, मामी, जेनी आणि दर्शन हे 3 जण असे राहायचे. जिथे आपण सगळ्या फॅमिली सोबत पण असू तरी सुद्धा बाहेर बसताना, आता हे वातावरण वगैरे असं छान गावात माणसं वगैरे आणि रिसॉर्ट झालेली आहेत, बंगले बांधलेत, पण त्यावेळेस लिटरली खेडगाव होतं. आणि त्यावेळेस मामी अशी एकटी राहायची. गाईज, गोगलगाय आणि पोटात पाय, मस्तपैकी झाडावर पानावर बसली आहे ती. इथे ना सफेद कलरचे हे बघा, हे बघा बाबा, काहीतरी पक्षी आहेत. काय पक्ष्यांचं नाव आहे माहित नाही, उगाच काहीतरी चुकीचं नाव घेईल. हा बघा, OMG 17 प्रोची क्लिअरिटी बघ, इथून पण व्यवस्थित तो पक्षी दिसतोय. बघ मग इथून आहे ना, जवळ नाही. हा बघ, आणि इतके पक्षी बसलेत ना पूर्ण झाडावर. आता एकदम ह्या झाडाचा थवा, पक्ष्यांचा थवा उडाला. तो तिकडून पण गेलाय. हॅलो. तर आता मस्त आम्ही स्विमिंग पूल मधून जाऊन आलो आणि काय नाही, एन्जॉय केला पूर्ण पूलमध्ये वगैरे. त्याच्यानंतर चहा वगैरे प्यायलो. आणि आजच्या दिवसाचा म्हणजे आजच्या पिकनिकचा आमचा पूर्ण व्लॉग मी आता इथे एंड करते, कारण की खूप लेंदी होईल. मग पूर्ण उद्याचा, आज संध्याकाळचा आणि उद्याचा असा व्लॉग एक बनवणार आहे आणि एक हा व्लॉग झालेला आहे. सो जर तुम्हाला हा माझा व्लॉग, माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अक्षदा ठोंगे या चॅनलवर
असंच प्रेम करत राहा. बाय.